मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं विदर्भ गाईड या टूर आणि ब्लॉग चॅनलवर। आज आपण अनुसूया माता मंदिर आणि दत्त मंदिर माहूरगड येथील कव्हर करणार आहोत। जसं की काल आपण पाहिलं रेणुका माता मंदिर पूर्ण कव्हर केलं, जेवणाची व्यवस्था काय होती आणि एक गड सुद्धा कव्हर केलेला आहे, जो की किल्ला तो सुद्धा कव्हर केलेला आहे। आता इथं आपण थोडीफार खरेदी केली आणि आता लगेच आपण निघणार आहोत अनुसूया माता मंदिर। तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण विदर्भातले चांगले चांगले ठिकाणे या चॅनलवर पाठवत असतो, एक्सप्लोर करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आणि महत्त्वाचं म्हणजे जे स्वस्तात होईल तेवढ्या स्वस्तात आपण ते कव्हर करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून आपल्या व्ह्यूअर्ससाठी चांगला फायदा झाला पाहिजे। तर आता आपण पोहोचलो रेणुका माता मंदिर, अनुसूया माता मंदिर, जे की 5 किलोमीटर अंतरावर होतं। इथं माकडं वगैरे पाहू शकता। इथं आपण आता दर्शन घेणार आहोत आणि निसर्गाचा आनंद लुटणार आहोत। तर चला मित्रांनो, इथं थोडा चहा वगैरे घेतला आपण। आता आपण वर गडावर चढणार आहोत। त्यासाठी जवळपास 250 ते 300 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात। तर चला वेळ वाया न घालवता आपण गडावर जाऊ, कारण उशीर खूप झालेला आहे। आपल्याला अजून दत्त मंदिर सुद्धा कव्हर करायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण एवढी चढाई केलेली आहे, आता आपल्याला बस थोडीफार चढाई राहिलेली आहे 5 ते 10 मिनिटाची, ती करू आणि वरून तुम्हाला मी व्ह्यू पण दाखवतो आणि माहिती पण देतो। तर चला मित्रांनो, चढाई खूप भारी चाललेली आहे, कारण आता 2 मंदिर, दुसरं मंदिर आहे हे चढायचं आपल्याला आणि एक दत्त मंदिर सुद्धा चढाई करायचं राहिलेलं आहे। कारण 5 ते 6 तासाचा आपल्या डेस्टिनेशनपासून प्रवास करून आपण डायरेक्ट इथं 2 मंदिरं कंप्लीट करत आहोत आता, त्यामुळे खूप थकल्यासारखं झालं। आता आपण वर पोहोचलेलो आहे, तुम्ही व्ह्यू पाहू शकता। आभाळाचं वातावरण आहे, पावसाचं, आणि जो पहाड आहे तो पूर्णपणे हिरवळीने नटलेला आहे। आणि हे आपलं अनुसूया माता मंदिर उच्च शिखरावर आहे। आता आपण इथं दर्शन घेणार आहोत आणि निघणार आहोत दत्त मंदिराकडे। तर मंडळी, आपल्याला बाकी अजून व्हिडिओ घेता नाही आले। आता आपण थेट दत्त मंदिरात आलो, कारण संध्याकाळचा वेळ झाला होता, व्हिडिओही बरोबर येत नव्हता। आता आपण दत्त मंदिरात दर्शन घेणार आहोत आणि आतमध्ये कॅमेरा जर अलाउड नसला तर डायरेक्ट बाहेर आल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लवकरात लवकर करून घ्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आता आपल्यापर्यंत येणार आहेत। मित्रांनो, आपण दर्शन करून आता बाहेर आलेलो आहोत। तुम्ही मंदिर बघू शकता किती मस्त बांधलेलं आहे, खूप मोठं मंदिर आहे। अनुसूया मातेचं मंदिर कव्हर केल्यानंतर आपण आता दत्त मंदिर कव्हर करणार आहोत। आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे, संध्याकाळचा वेळ आहे, तरी आपल्याला खाली जायचं आहे आता डायरेक्ट माहूर गावामध्ये, आणि तिथं आपल्याला रूम पाहायची आणि जेवणाची व्यवस्था आपल्याला करायची आहे। कारण आता आपल्याला भूक लागलेली आहे, कारण रेणुका माते या मंदिरात दुपारी जेवल्यानंतर आता आपल्याला एवढी चढाई केल्यानंतर खूप भूक लागलेली आहे। तर इथं मार्केटसुद्धा अवेलेबल आहे आणि इथं पण झोपण्याची व्यवस्था आहे, पण ते फ्रीमध्ये आहे। पण मित्रांचं या टीन शेडमध्ये झोपावं लागतं, स्टाईल वगैरे गट्टू वगैरे बसवलेले आहे। पण आम्ही सोबत काही आणलं नसल्याने चादरी वगैरे आम्ही आता रूम करणार आहोत, कारण इथे सकाळी खूप थंडी वाजणार आहे। त्यासाठी मार्केट तुम्ही बघू शकता, एकदम झकझकीत मार्केट इथं आहे। अन्नछत्र पण आहे, पण आता ते इथचं पण अन्नछत्र बंद झालेलं आहे, म्हणून आता आपण खाली जाऊन जेवणाची व्यवस्था। आणि इथं संध्याकाळची वेळ झाल्यामुळे तुम्हाला सांगतो पूर्णपणे धुकं साठलेलं आहे। आता इथं म्हणजे वरून खालचं काहीच दिसत नाही, कारण तुम्ही पाहू शकता पूर्णपणे धुकं झालेलं आहे इथं। आपण जवळपास 12 वाजता माहूरला पोहोचलो होतो, 12:30-1 वाजता इथं गडावर पोहोचलो। 1 वाजतापासून आपण 3 गड चढले आणि उतरले आणि सर्व एक्सप्लोर करून तुमच्यापुढे सादर केला। जर तुम्ही पहिला पार्ट पाहिला नसेल तर
पहिला पार्ट पण मस्त झालेला आहे, तो सुद्धा पाहून घ्या. आणि जर तुम्ही हा पार्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करून घ्या. इथं अननस आणि बोरं हा रानमेवा होता, तो आम्ही चाखला थोडा, कारण भूक खूप लागली होती. त्याच्यावर मस्त पैकी काळं नमक, बोरं सुद्धा होते. आता रानमेवा चाखून आपण खाली उतरणार आहोत आणि बसची काय पोझिशन आहे ते पाहणार आहोत. आता आपल्याला इथून डायरेक्ट माहूर गावाची बस स्टँडची बस पकडायची आहे. आता इथून आपण डायरेक्ट बस स्टँडवर जाणार आहोत आणि तिथं रूम पाहणार आहोत. आम्ही जेवणाची व्यवस्था पाहणार आहोत कुठं आहे. आता आपण खाली आलेलो आहोत मित्रांनो माहूरकडे. आणि इथं श्री स्वामी समर्थांचं अन्नछत्र आहे, त्यामध्ये जेवणाची व्यवस्था आहे फ्रीमध्ये. तिथं आपण आलेलो आहोत. हे बिलकुल फ्री आहे आणि संध्याकाळी रात्रीपर्यंत सुरू असतं. आणि इथं व्यवस्था एवढी छान आहे आणि शिस्त एवढी, म्हणजे खूप शिस्तबद्ध हे अन्नछत्र असल्यामुळे इथं पोटभर जेवण मिळतं श्री स्वामी समर्थांच्या मठात. ताटात उष्ट टाकण्यास सक्त मनाई आहे. जेवण झाल्यानंतर आपल्याला ताट आपल्या हाताने स्वच्छ धुवून, साबणाने धुवून हे ठेवावं लागतं. हे अतिशय उत्तम इथं शिस्त ठेवलेली आहे. पिण्याचे पाणी, आरो वॉटर सर्व व्यवस्थित आहे. आणि आपण इथं रात्री जवळपास 400 रुपयाला रूम केली होती श्री रेणुका भक्तनिवासमध्ये, जे की आहे बसस्टँडजवळ. तुम्ही सुद्धा करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि असंच प्रेम देत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, कारण आपण नवरात्री विशेष इथं माहूरगड इथे आलो होतो आणि आपल्याला पूर्ण बारीकातली बारीक माहिती आपण इथं दिलेली आहे. रूम जशी की रेणुका माता मंदिरात आपल्याला, रेणुका माता भक्तनिवासमध्ये आपल्याला 400 रुपयात रूम मिळाली होती. जेवणाची व्यवस्था दोन्ही वेळची फ्रीमध्ये होती. हे आपण उत्तमभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर मित्रांनो, असंच प्रेम देत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. त्यासाठी मनापासून धन्यवाद.